हॅलो, दिस इज राहुल. जर तुम्ही सुद्धा वॉकड, डिस्कस्ड, टॉक्ड, मिस्ड असंच जर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आहे. इंग्रजीमध्ये पास्ट टेन्सबद्दल बोलत असताना किंवा पास्ट ॲक्टिव्हिटीजबद्दल बोलत असताना आपण ईडी हा शब्द लावून, म्हणजेच काय की एखाद्या वर्ब फॉर्मला आपण ईडी लावतो. फॉर एक्झाम्पल, वॉक या शब्दाला आपण ईडी लावून म्हणतो की मी चाललोय किंवा मी चाललो असं जर म्हणायचं जर चालेल तर आपण वॉक्ड असं म्हणतो. आपण वॉकड असं अजिबात म्हणत नाही. तर इथे नियम असा आहे, ज्या शब्दांचा शेवट प, फ, स, ट या शब्दाने जर होत असेल तर त्या शब्दांचा पास्ट टेन्स करत असताना आपण नेहमी ट ईडी लावतो, परंतु त्या ईडीचा उच्चार आपण ड म्हणून करत नाही. म्हणजेच डी म्हणून त्या ईडीचा आपण उच्चार करत नसून त्या डीचा आपण उच्चार ट म्हणून करतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर MISS म्हणजे मिस, म्हणजे एखादी गोष्ट मिस करणे. तर आपण त्याला ईडी म्हणायचं असेल, ईडी लावायचं असेल तर आपण त्याला मिस्ड असं म्हणणार नाही, आपण त्याला मिस्ड असं म्हणू. म्हणजेच काय, शेवटचा जो डी आहे तो टी होतो. सेम गोज फॉर द वर्ड डिस्कस. म्हणजे डिस्कस या शब्दामध्ये सुद्धा शेवटचे जे दोन शब्द आहेत DIS CUSS, म्हणजेच काय की स या शब्दापासून, तर मग त्याला ईडी लावायचं असेल तर डिस्कस्ड असं म्हणणार, आपण डिस्कस्ड असं म्हणणार नाही. कॉल या शब्दाचं पण तसंच, कॉल या शब्दाला आपण ईडी लावला तर कॉल्ड असं म्हणत नाहीत, कॉल्ड असं म्हणतो. थँक्यू.